जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, या भागाचे लोकप्रिय आमदार माझे मित्र सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय तावडेजी, सन्माननीय शेट्टीजी शिवानंद शेट्टी, जिल्हा मंत्री आमचे निखिल व्यास, आसावरीताई, विद्यार्थी सिंहजी, आमचे एमएमबीचे आनंद गणेशकरजी, आमचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते, नैनेश शाह, देवेंद्र सिंह, ओके मॅडम, मंचावर उपस्थित असलेले सर्व गण्य मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर, उपस्थित असलेले सर्व मच्छीमार संघटनेचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आताच काही वेळा अगोदर आपल्या बोरवलीच्या इथे जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे हे मी सर्वात प्रथम इथे जाहीर करतो। माझ्या अगोदर सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, आमचे आमदार साहेब आणि तावडेजी बोलले आणि एकंदरीत ह्या जेटीचा पूर्ण प्रवास यांनी आपल्या समोर ते मांडलेला आहे। आमचे शेट्टी साहेब खरंच बोलले की अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहणं आणि मी अनुपस्थित राहणं याच्यामध्ये फार फरक आहे, कारण आमच्यावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडीच्या लोकांचं विशेष प्रेम असल्यामुळे आणि 11 ते 12 मध्ये जे प्रश्न उत्तराचा काळ आहे त्याच्यामध्ये माझ्या खात्याचा 8वा प्रश्न आहे आणि अजूनपर्यंत काय आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोस्टल रोड तयार झालेला नाही, आमची जेटीही तयार झाली नाही, म्हणून जेवढे तास मला तिथपर्यंत पोहोचायला लागतील तेवढं लागणारच आहे। पण आजचा हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे। भूमिपूजन आज झालेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो, आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल लोक फार कौतुकाने सांगतात की भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे जे भूमिपूजन होतात त्याचे उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात होतात आणि या खात्याचा मंत्री मी आहे, म्हणून तुम्ही त्याची बाकीची चिंता करू नका। मी विरोधी पक्षामध्ये असताना या सगळ्या अधिकाऱ्यांनी मी काय करू शकतो हे चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे आणि आता ब्लेझर घातला असला तरी मूळ स्वभाव काय बदललेला नाही, म्हणून माझ्या खात्या अंतर्गत कोणीही कुठल्या पद्धतीने मागे पुढे करू शकत नाही हे माझ्या सगळ्याच अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मी आमच्या आमदार साहेबांना, माजी खासदार साहेबांना आणि आमच्या तुम्हाला प्रत्येकाला या विश्वास देतो की जेटीचं काम वेळेत पूर्ण होईल आणि दर्जेदार पूर्ण होईल खरा विश्वास तुम्हाला कोणी जेटीची माहिती मुद्दामून तुम्हाला द्यायला पाहिजे, कारण कळलं पाहिजे की नारळ कशासाठी फोडला, नाहीतर आम्ही बोलवलं म्हणून तुम्ही आलात असं होता कामा नये। या जेटीची कामाची पूर्ण प्रशासकीय मान्यता 49.74 कोटीची आहे, तांत्रिक मान्यता 33 कोटीच्या जवळपास आहे आणि निविदाची रक्कम पण 23 कोटीच्या जवळपास आहे। ही जी काय आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून बांधत असलेली जेटी ही जसा आपल्या आमदार साहेबांनी उल्लेख केला, तावडेजीने उल्लेख केला, आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अशा पद्धतीच्या किनारपट्टीतल्या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या एक अतिशय चांगली स्कीम सुरू केली, त्याला सागरमाला म्हणतात आणि सागरमाला अंतर्गत जे जे प्रकल्प होतात तो 50% केंद्राचा वाटा आणि 50% राज्याचा वाटा असतो आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्पाला आर्थिक ताकद देण्याचं काम आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं। म्हणून आमच्या सगळ्यांचे आभार मानण्याच्या अगोदर
आपण आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजे. हे आवर्जून उल्लेख या जेटीचा हे जी काही जेटी इथे तयार होईल, रोरो सर्व्हिस जे सुरू होईल, 35 ते 40 लक्ष प्रवासी लोकांना थेट फायदा या जेटीचा होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोरिवली जेटी ते गोराई जेटीकडे जाणारा जो रस्ता आहे, आपण गाडीने अगर प्रवास केला तर आजच्या तारखेला आपल्याला 1 तास 30 मिनिटं जिथे लागतात, तर ह्या रोरो सर्व्हिसमुळे आपण फक्त 15 मिनिटांमध्ये तो प्रवास गाठू शकतो. याचा फायदा तुम्हाला होणार. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या पद्धतीचे परवानगी म्हणजे MCZMA पासून पर्यावरणापासून वन विभागाचे सगळ्या परवानगी आमच्या बरोबर आहे. तर काय या सगळ्या गोष्टी का सांगायला लागतं? कारण चांगल्या गोष्टीचं कौतुक करणारे फार कमी आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं फार आजकाल फार क्वचितच झालेलं आहे. आमच्याकडे काही लोक आहेत काळ्या मांजरासारखे आडवे येणारे, बरोबर काय ना काहीतरी काड्या करतील म्हणून हे मुद्दामून सांगून ठेवतोय. जेणेकरून पत्रकारांच्या माध्यमातून तरी आमच्या शुभचिंतकांकडे ही माहिती गेली पाहिजे म्हणून हे मुद्दामून सांगून ठेवले. आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्या मुंबई शहरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं मेट्रोचं जागा तयार केलं, आज आपण एका भागात दुसऱ्या भागापर्यंत जायपर्यंत मेट्रोची सर्व्हिस वापरतो, तसा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा मानस आहे. त्याच धर्तीवर मुंबईच्या MMR भागामध्ये वॉटर मेट्रो पण लवकरात सुरू करण्यात यावी आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम सुरू करतो. म्हणून एका बाजूला तुमची मेट्रो सुरू होणार आणि दुसऱ्या बाजूला डिसेंबर 2026 पर्यंत पहिला टप्पा हा वॉटर मेट्रोचा सुरू होतोय आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीने तुम्हाला फायदा होणार. कोचीमध्ये वॉटर मेट्रो सुरू आहे. ती कंपनी आपल्या मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करते आणि त्याचा DPR बनतोय. सप्टेंबरला त्याचा DPR हातात आल्यानंतर डिसेंबर 2026 ला पहिले 3 रूट आपण चालू करणार. आणि म्हणून आपल्या मुंबईचा विकास करण्याची पूर्ण जबाबदारी आमच्या महायुतीच्या सरकारची. आपण कुठेही कमी पडत नाही. आता हा प्रकल्प पण कर म्हटलं तर आपण बोलू नये, पण तिथेच आपली निधी अडकून पडलेली. आमचे शेट्टी साहेब असो, अन्य सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या पद्धतीने त्या पद्धतीने प्रयत्न करत करत तिथे आणलं. आणि जेव्हा मंत्री झाल्यानंतर मी माझ्या MMB मध्ये बसलो की बाबा मला प्रकल्पांचं स्टेटस सांगा, आणि मग 10 मधले 8 प्रकल्प बंदच पडलेले, चालूच होत नव्हते. पण मी बोललो की हे तर माझ्या काळात तर चालणार नाही. मग त्याच्या प्रकल्पाच्या संदर्भात माहिती घ्यायला लागली. मी ह्या निमित्ताने तुमचे आमदार, आमच्या उपाध्यक्षांची मनापासून मी त्यांचा आभार मानेन की मी त्यांना एक फोन केला की संजय भाई आपल्याला हा प्रकल्प पूर्ण करायचा. अडचणी आहेत 2-3 इथे का आता अडचणीशिवाय आपल्या देशामध्ये प्रकल्पच होत नाही आणि त्याशिवाय मजा पण येत नाही. कुठला प्रकल्प निधी दिल्यानंतर झाला आपल्यालाच आश्चर्य वाटेल कसं काय झालंय. पण तरी या प्रकल्पामध्ये काही अडचणी होत्या. आम्ही मंत्रालयामध्ये पण संजय भाई आले, सगळे शिष्टमंडळ पूर्ण घेऊन आले आणि आम्ही बसून सकारात्मक पद्धतीने हा प्रकल्प कसा पूर्ण करायचा या दृष्टिकोनातून आपल्या आमदारांनी फार महत्वाची भूमिका बजावली. त्यासाठी मनापासून त्यांचा आभार. शेवटी हे सगळ्या गोष्टी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा मार्गी लागतात ह्याचा तुम्ही विचार करा. कशा सोप्या होतात. आता मी काही दिवसाअगोदर वर्सोवामध्ये अशाच पद्धतीने प्रयत्न करत होतो. आमच्या वर्सोवाच्या जनतेने थोडं काय विचार करून आपला कोणतरी खान नावाचा आमदार निवडून आणलाय. आणि आमदाराच्या आडनावामध्येच खान असेल तर प्रकल्प कशी पूर्ण होतील, प्रॉब्लेम आहे तिथे. आणि म्हणून ते थांबलेले आहे. आपण त्याच्यातून मार्ग काढणार. त्यालाही बोललो की बाबा माहिती ज्यादा सुननेवाला नाहीये, मी माझ्या पद्धतीने करून टाकलाय. तुला यायचं ते ये, नाही यायचं ते नको येऊ. आपली तिथे गाडी चालणार, तुला काही मला फरक पडत नाही. आपण टॅक्स फ्री आहोत, आपल्याला टॅक्स लागत नाही. आणि म्हणून मी आपण संजय भाईचे ह्यामुळेच कौतुक करू. म्हणूनच आम्ही जेव्हा वारंवार आपण निवडणुकीच्या निमित्ताने आमचे खासदार पियुष गोयल साहेब निवडून गेले आहेत, आपले आमदार आपण तुम्ही उपाध्यक्षांना निवडून दिलंय. बघा वातावरण किती चांगल्या पद्धतीने आपण करतोय. विकासात्मक वातावरण आहे.
प्रकल्पाला विरोध होत नाहीये. चांगल्या चांगल्या गोष्टी मतदार म्हणून तुमच्यापर्यंत आणण्याचं काम तुमचे लोकप्रतिनिधी करतायत. हे खरं म्हणलं तर मतदार म्हणून तुमच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे. कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला. तुम्ही ठरवलं की नाही आमच्या बोरवलीमध्ये आम्हाला हिंदुत्वच विचाराचा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि म्हणून तुम्हाला इथे सगळं भगवमय दिसतंय. म्हणून हा फरक तुम्हाला कोणा दिसतोय. म्हणून योग्य वेळी योग्य अगर तुम्ही निर्णय घेतला तर फार अतिशय चांगला आहे. आणि आमच्या बोरवली तर आमचं हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. इथे हिंदुत्व सोडून दुसरा कुठलाच विषय चालत नाही. आणि म्हणून आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं हे बोरवली पॅटर्न उपाध्यक्षजी जरा सरकत मालवणीकडे पण आपल्याला घेऊन जायचं. थोडं जरा तिकडच्या लोकांचे तिकडच्या आजच्या काही लोकांची घाण साफ करायला लागेल. त्यासाठी रिझर्वेशनची गरज आहे तर आम्हाला कळवा. माझी स्पेशालिटी आहे. आपण PhD केलाय. कोणाला काय म्हणजे ट्रेजरच्या निमित्ताने उकडून काढायचं असेल तर आपण तरवे जाऊ त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण हा पॅटर्न हिंदुत्वाच्या नावाने हिंदू समाज म्हणजे हक्काने सांगतो. आपण काय मागायचे आमचे माझ्या कोकणातले लोक आहेत. मी ज्या आमदार झालोय ना फक्त हिंदू मतांवरच मी आमदार इथे झालेलो आहे. कुठल्याही गोल टोपी आणि गाडीवाल्याने मला मतदान केलं नाही. कोणच केलं आणि तुम्ही विचार करा. लोकांना वाटायचं अरे हा एवढा हिंदुत्व करतो ह्याचा तर ह्यावेळी विकेट आहे. तुम्ही विचार करा 2019ला मी 29,000 निवडून आलो. मग त्याच्यानंतर मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. आमचे राणेसाहेब तेव्हा उभे होते. मी 26,000वरून 41,000ची लीड त्यांना दिली आणि मी स्वतःच्या निवडणुकीत जिथे मी उमेदवार आहे जिथे हे लोकांनी जन पछाडलं. म्हणजे फक्त तुमच्या नल बाजारवरून नाही पण सौदी दुबईवरून लोक माझ्या इथे पैसे लावायला आलेले. तरी पण मी 58,000 मी निवडून आलेला आमदार. काय बरं पडलं. हक्काने बोलतो सगळीकडे छाती काढून बोलतो. अरे हिंदू राष्ट्र आहे कशाला आपल्याला विचार करायची गरज आहे. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आम्ही हिंदूंची बाजू नाही घेणार तर मग काय उर्दूवाल्यांची घ्या. आम्ही त्यांच्या हिताचं बोलणार. आणि मग त्या दृष्टिकोनातून अगर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने निवडून येत असतील तर हा विचार तुम्ही येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पण निमित्ताने लोपासला पाहिजे. हे आवर्जून तुम्हाला सांगतो. हा महत्वाचा विषय आहे. आज मुंबईमध्ये असंख्य आजूबाजूच्या तुमच्या परिसरामध्ये जरा बघा. त्या मालवणीमध्ये जाऊन बघा. काही भागामध्ये मॅनग्रोव्हवर काही थडगे बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या लोकांना हळूहळू गिळत जातात. पहिला जवळ येतील भाई कुछ काम दे दो मग भाई काम देतात. हा भाईचा मग बाप पडायला जातो. असा विषय आहे लोकांना. हे लक्षात घ्या. सापाला तुम्ही किती दूध पाजलं तरी तर तो तुम्हाला डसणार. आणि तो पण अगर हा साप अगर हिरवा असेल तर नक्की डसणार. हे लक्षात घ्या. कलरवर फरक आहे. आपला भगवा बघा कसा ताट त्याचा विषय आपल्यामध्ये चूक होत नाही. हिरव्यामध्येच गडबड आहे. तुम्ही सतर्क राहायला पाहिजे मतदार म्हणून. आज सतर्क राहिला म्हणून बघा आजूबाजूला कशी विकास कामं होत आहेत. बघा आपल्या देवी देवतांचं कसं संरक्षण दिलं जात आहे. कोणीही आपल्या मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या लोकप्रतिनिधीमध्ये असल्यामुळे बघा आता आपल्या संजय भाईंनी जसं सांगितलं सरकार तुमचं आहे. हिंदू समाजाने निवडून आणलंय. आपल्या गणेश चतुर्थीला दिला नाही चांगला दर्जा. आपलं सरकार आहे म्हणून आपल्या देवी देवतांची सुरक्षा केली जाते. दुसऱ्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात व्हायचं काय या सगळ्या गोष्टी. सगळीकडे पाकिस्तान जिंदाबाद हिरवा गुलाल बोंगे. मला 5 नाही 1000 वेळा पण वाजले असते. तुमच्या घराच्या बाहेर पण वाजले असते. अशी प्रक्रिया नाही. आज तुम्ही सगळेजण वाचता माहिती घेता. मोठे मोठे मोबाईल हातात आहे. मुद्दाहून बघा लंडन मध्ये काय चाललंय. मुद्दाहून बघा अमेरिकेमध्ये काय चाललंय. अमेरिकेमध्ये महापौरची निवडणूक तिथे सुरू आहे आणि तिकडचे महापौरचा उमेदवार जो आहे मुसलमान समाजाचा आहे. त्याची जरा भाषण बघा. तो उद्या तिथे काय करणार आहे बघा. न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये तो काय परिवर्तन आणणार आहे बघा. आज लंडन मध्ये चुकून जाऊन बघा. लंडन मध्ये प्रत्येक तिसरा आज या तर गोल टोपी दाढीवाला आहे. तिकडे
तिसऱ्या महिला आपला हिजाब घालून तिथे फिरतात. हातातून निघून गेलाय लंडन शहर, नाही राहणार त्यांच्या हातात. तोच विषय आता मुंबईमध्ये तुम्हाला करायचा आहे का, हा विचार घेऊन तुम्ही सगळेजण पुढे आला पाहिजे. नाहीतर आज अगर तुम्ही सतर्क राहिला नाही, या गळ्यात घातलेल्या भगवानाचं संरक्षण केला नाही, तर उद्या मुंबईचा महापौर पण कोणतरी अब्दुल किंवा शेख असेल, मग तुमच्या हातात काहीही राहणार नाही, लक्षात घ्या. मग मस्जिदीवरचे बोंगे सोडा, तुमच्या घरावर बोंगे लावतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. या बाबतीमध्ये तुम्ही मतदार म्हणून, मुंबईकर म्हणून तुम्ही सतर्क राहायलाच पाहिजे, असं मताचं मी आहे. नाहीतर एकदा वेळ निघून गेला तर बघा लंडनच्या लोकांच्या हातातच काय राहिलं नाही, बोंबा मारतायत, तरी कोण त्यांचं ऐकायला येणार नाही. त्याला पाहिजे तेवढे सगळ्या गोष्टी गिळत चाललेला आहे. आता इस्लामिक स्टेट ऑफ युनायटेड किंगडम असं नाव लावायचं ते लोकांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. यांनाही आपल्या देशाला गजवाय हिंदच्या अंतर्गत आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे हे सगळे यांचे कार्यक्रम आहेत, जे आपले उपाध्याय आणि आमचे आमदार आणि माजी खासदार सारखे लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्याकडे असतील तर यांचं काही चालणार नाही, काही चालणार नाही. म्हणून आपण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे, हो त्याची चिंता करू का. रो कोस्टल रोड सगळं येते, पण हिंदू म्हणून तुम्ही जोपर्यंत सतर्क राहणार नाही, हिंदू म्हणून जोपर्यंत तुम्ही जागृत राहणार नाही, बघा तुमच्या आजूबाजूला काय चाललंय. भाषा पुढे केली जाते, जात पुढे केली जाते. आता आमचे संजय उपाध्याय आपल्या काही लोकांपेक्षा चांगली मराठी बोलतात, म्हणजे बॉडी आपल्या अमिताभ बच्चन सारखी आहे आणि भाषा आपला लक्ष्मण बेर्डे सारखी आहे. फरक आहे का ना कॉम्बिनेशन. हिंदू आहे का नाही ते महत्वाचं. नाही तर आजकाल काय बेहरूपे कमी आले नाहीत. आमच्या कोकणामध्ये सोंगाडे म्हणतात, सोंगाडे आहे का नाही, काय रे सोंगाडे ना, सोंगाडे आहेत. बाहेर काही दुकानं असतात. आता आमच्या त्र्यंबकेश्वरला त्या दिवशी काही वर्षात 2-3 वर्षा अगोदर गेलेलो एका सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात. काही तिथे मंदिराच्या बाजूने दुकान आहे, दुकानाच्या बाजू समोर बाहेर दुकानाच्या वर बोर्ड दिलाय जय श्रीराम, आपला रामाचा फोटो तिथे लावलेला आहे आणि आतमध्ये अब्दुल बसलाय. आपल्याला वाटत अरे तो हिंदूचं दुकान आहे, तू विकत घेतलं पाहिजे, पण आतमध्ये अब्दुल बसला. हे असे सोंगाडे आता असंख्य नावाने निघालेले आहेत. कोण स्वतःला विविध नाव देतात, कोण भावाच्या नावाने मिठ्या मारतात. तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. हिंदू म्हणून आपण एकत्र येणं हे आज काळाची गरज आहे आणि ते तुम्ही एकत्र याल तर विकास करण्याची जबाबदारी हे तुम्ही निवडून दिलेल्या हिंदुत्व सरकारची नक्की आहे. हा विकास तुम्हाला आज आम्ही मंत्री आहे असलो तरी मी नेहमी म्हणतो मंत्री आमदार आम्ही नंतर, पहिलं हिंदू आहे आणि ते म्हणून आम्ही इथे काम करतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून आपल्या आपल्या पद्धतीने आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम. आणि मुंबईचा डीएनए का हिंदुत्व आहे, कोण दुसरीकडे जाणारच नाही. महापालिकेचा जो काय आपला महापौर आहे ना, तो भगवादारीच असणार, दुसरा कोणच असू शकणार नाही याची गॅरंटी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे. आणि आम्ही लोक त्याच्यासाठी आम्ही आहोतच त्याच्यामध्ये. किती आम्हा लोकांना शिवाय घातल्या आमच्यासारख्या, किती आमच्या नावाने लिंबू फोडले, तर आम्हाला काय फरक होत नाही. आमच्या कोकणाच्या देवी देवतांमध्ये फार ताकद आहे. एकदा ओळख टाकलं ना मग तो मोल्ला पण ओळखणार नाही तुम्हाला. उगाच आमच्या नादी लागायचं नाही. आम्ही इथे सगळेजण हिंदू समाज म्हणून एकत्र राहून आपल्या इकडे जो विकासाचा विषय आहे काहीच नाही. आता आमच्या तावडे साहेबांनी एक नोटिसाची विषय काहीतरी मांडले. वरती पियुषजी आहेत, आपले संजयजी आहेत, मी पण आहे. नोटिसेची कॉपी आमच्याकडे पाठवा. आमच्या कोळी बांधवांकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला घेऊन टाकतो. आणि तुम्हाला माहिती आहे मी काही टाळ्या मिळवणारा पैकी लोकप्रतिनिधी नाही. आपल्याला जे आहे करू शकतो ते करणार आणि सगळी ताकद मागे लावणार. आपली ओळख आहे, कोकणातल्या लोकांना विचार. आम्ही उगाच परत निवडून येत नाही. आणि म्हणून या निमित्ताने, या रोरोच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास देतो अजून पण विकास. आमच्या तर आमदार साहेबांनी तर घर पण मिळून देण्याचे आश्वासन देऊन टाकले. पण संजयजी आपल्याला इथे घर घेण्याची गरज नाही. कोकणातलं प्रत्येक घर ना हे राणेंचंच आहे. म्हणजे सगळे नातेवाईकच आहेत. आम्हाला सांभाळण्याचं कामच हे लोक करतात. म्हणून काही त्याची चिंता नाही. तुम्ही जेव्हाही बोला, आपल्याला बोरवलीला
तुम्ही असाल, आपले गोपाल शेट्टी साहेब असतील, आमचे पियुष गोयल साहेब असतील, या सगळ्यांना तुम्ही जे जे शब्द टाकाल माझ्या खात्याअंतर्गत ते सगळे शब्द पूर्ण होतील. हा शब्द देऊन तुम्हाला मी ह्या निमित्ताने तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका. म्हणून ह्या निमित्ताने परत एकदा आपल्या आमदार साहेबांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी एकत्र येऊन जे ह्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी जी ताकद आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला दिली, त्यांनी अशाच पद्धतीने सहकार्य पुढे पण ते करतील असा माझा विश्वास आहे. आमचे गोपाल शेट्टी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व सहकाऱ्यांना मनापासून मी आभार मानतो. आणि परत एकदा आमच्या सगळ्या जे उपस्थितांना मी तुम्ही इथे आलात, मोठ्या संख्येने आलात, आम्हाला ताकद देण्यासाठी आलात, त्यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.